मी विशाल चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक पुणे. वन विभाग, रेस्क्यू टीम, एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि इंडियन एअरफोर्स यांची एक संयुक्त मोहीम आपण आखली होती. त्यानुसार एक 30 सदस्यीय टीम तयार केली होती. परत टीम 4 पार्टमध्ये डिवाईड केली होती. प्रत्येक लेपर्ड हा टनेलमध्ये असल्यामुळे त्याला पकडणे फार जिकिरीचं काम होतं. एअरपोर्टची सिक्युरिटी आणि काही टेक्निकल अडचणी होत्या. त्याच्यामुळे लेपर्डला पकडणं टेक्निकली आम्हाला प्रॉब्लेम येत होता. पण आम्ही रेस्क्यू टीमच्या साहाय्याने एक टीम तयार करून ते सर्व टीम 4 टीममध्ये डिवाईड करून प्रत्येक टनेलला एक टीम उभा करून व्यवस्थित कोऑर्डिनेट करून त्याला एका लिमा टनेल म्हणून तिथे शिफ्ट केलं आणि त्यानंतर त्याला डार्ट करून आपण त्याला रेस्क्यू केलं. साधारण किती वाजल्यापासून हे सगळं मोहीम तुमची काल सुरू झालेली होती आणि आता बिबट्या कुठे आहे? साधारणतः रात्री 10 वाजता आपण या ऑपरेशनला सुरुवात केली. ते पहाटे 4 वाजता आपण त्या लेपर्डला रेस्क्यू केलं होतं. आता तो प्राथमिक उपचारासाठी आपल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर बावधन या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलेलं आहे. पुढची प्रक्रिया काय असेल? त्या ट्रीटमेंट केल्यानंतर त्याला आपण त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये सोडण्यात येईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.